प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्वच्छ कारभार असा नारा देणाऱ्या प्रभाग 1 मधून भाजपाचे 2 जुने आणि 2 नवीन अशा 4 उमेदवारांना निवडणुकीची संधी मिळाली आहे। प्रभाग 1 मधून भाजपाच्या माजी महापौर रंजना पोपट भानसी, माजी गटनेते अरुण बाबूराव पवार, दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे अशा 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। फटाक्यांच्या आतिषबाजीत झालेल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी आमदार बाळासाहेब सानप आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मेरी, म्हसळ, दिंडोरी रोड, कलानगर, आरटीओ कॉर्नर हा परिसर गेल्या 20 वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे। या भागात वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून येत असल्याने यंदाही रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपट भानसी, दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार हेच उमेदवार विजयी होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। या प्रभागात गणेश गीते मागील पंचवार्षिकला निवडून आल्यानंतर ते सलग 2 वेळा स्थायी समितीचे सभापती होते। माजी महापौर रंजना भानसी, माजी गटनेते अरुण पवार यांच्यासह स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी प्रभागात कोट्यावधी रुपयांची केलेली विकास कामे ही या उमेदवारांची जमेची बाजू आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे संपन्न झाले। आमच्या रुपालीताई नन्नावरे, रंजनाताई भानसी, अरुणजी पवार आणि दीपालीताई गीते हे 4ही उमेदवार सक्षम आहेत। नव्या जुन्यांचा मेळ घालून ते अतिशय चांगल्या फायनल पक्षात गेलेलं आहे। आणि भानसीताई आणि गीते आणि पवार साहेबांनी जे काही काम केलंय त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल। आणि आमचा जो उत्साह बघता आणि जनतेचा कल बघता एक मध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं हे फायनलच्या फायनल संपूर्ण निवडून येईल असा माझा विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 1 हा 1 पासून आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे। 1 पासून सुरुवात केली, हा कायम 1 नंबर येत असतो। आमचे इथले 4ही उमेदवार निवडून येणार आहे। सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे। प्रचंड लोकसंख्येने आज कार्यालयाच्या उद्घाटनाला होते आणि पूर्व मतदारसंघात जे काही आमचे 10 प्रभाग आहे आता टप्प्याटप्प्याने त्याचं उद्घाटन राहुल भाऊच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहे। आपल्याला नाशिक शहरामधला जो रिझल्ट राहील त्या 40चे 40 जागा पूर्व। मी दीपाली गणेश गीते, आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी आलेले सर्व मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच आपले लाडके आमदार राहुल भाऊजी ढिकले यांनी सुद्धा या प्रसंगी सांगितलं आहे की आपण प्रभागामध्ये जो विकास केला आहे, जो 4ही उमेदवार दिले आहेत ते अधिकाधिक मताधिक्याने कशी निवडून येते आणि प्रभागासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे खरंच ते वाटण्याजोगं आहे। त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की एक स्त्री ही खंबीर उभी असते आणि ती एक नेतृत्व चांगल्या प्रकारे करेल। खरंच मी दीपाली गणेश गीते माझं नेतृत्व अगदी खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी उपलब्ध राहील आणि माझ्या नागरिकांसाठी मी नेहमीच त्यांच्या सेवा कार्यात सहभागी राहील। मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी प्राप्त केली, त्यामुळे हे सर्व पक्षाचे माझे राष्ट्र आणि माननीय मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून आभार मानले आहे। पक्षाने माझ्या आणि विश्वासाबद्दल मी खरोखर त्यांची ऋणी आहे। प्रभागाचा विकास हा माझा ध्येय आहे। माझ्या देशकांनी तर प्रभागात विकास केलेलाच आहे, पण प्रभाग अजून स्मार्ट कसा करता येईल यावर आम्ही युवा नक्की प्रयत्न करणार आहे। प्रभागामध्ये काही समस्या असेल, माझ्या देशकांनी त्या पुरवल्या आहे, पण एक नवीन योजना, आरोग्याची योजना आम्हाला प्रभागात जास्तीत जास्त वाढवायची आहे। महिलांची सुरक्षा असो, ज्येष्ठांची सुरक्षा असो, युवांना रोजगार असो आणि बालकांना मुलांनी अभ्यासिका सगळं प्राप्त करून देण्याचा मी आज शब्द देते। नाशिक महानगरपालिकेमध्ये 97 पासून ही उमेदवारी दिलेली आहे। आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या 22 खेड्यांपैकी एक म्हसळ एक खेडा आमचं जोडण्यात आलं। आज त्या खेड्याचं रूपांतर आज शहरात झालेलं आहे। आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे 25 वर्षापासून, रोड, लाईट, पाणी, अत्यावश्यक गरजा त्या लोकांपर्यंत पोहोचून 20 किलोमीटर असा भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रवास झालेला आहे। मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, कौलिकवाड्याचं डोंगर असेल, तर शंकरनगर, रामनगर, या मसोबावाडी असेल, या झोपडपट्ट्या, तर राजमाता मंगल कार्यालय, आरटीओ ऑफिस असा आमचा भौगोलिक खूप मोठा प्रभाग असलेला त्या ठिकाणी अत्यावश्यक
आणि मी सगळ्यात महत्वाचं असं सांगेन का गंगापूर रोडपेक्षा आमचा दिंडोरी रोड खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचे जे अत्यावश्यक गरजेचे जे प्रश्न होते ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सोडवलेले आहे. त्यामुळे या म्हणजे मी भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला 7व्यांदा उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी गिरीश भाऊ आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, आमदार असतील, सगळ्यांची ऋणी आहे. तरी या ठिकाणची सगळी जनता आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून आम्हाला निश्चितपणे निवडून देतील ही निवडून देतील. पासून जो भारतीय जनता पार्टीनं आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याचा निश्चित आम्ही चीज करू आणि या भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमच्या रावभाऊ डिकले, माझे आमदार बाळासाहेब सानप यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं जो रूप हे विजयात निश्चित होईल. 16 तारखेचा निकाल हा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 नंबरला राहील. दरम्यान प्रभाग 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या या चारही उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असून 16 तारखेला हे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा आशावाद